नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये म्हणजेच आपल्या डीप डाईव्हमध्ये आपण मानवी मनाचा म्हणजेच मानसशास्त्राचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. आणि हा प्रवास खूपच रंजक आहे कारण प्राचीन काळात आत्म्याचा शोध घेण्यापासून ते थेट आजच्या काळात माणसाला मशीनमध्ये टाकून त्याचे MRI स्कॅन करण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. म्हणजे त्याच्या वागण्यामागे नेमके कोणते अदृश्य धागे काम करत असतात हे शोधायचं आहे ना? हो, आणि हा केवळ इतिहासाचा अभ्यास नाहीये, तर स्वतःला आरशात पाहण्याची आणि आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याची ती एक वैज्ञानिक पद्धत आहे. आणि या प्रवासाची सुरुवात कुठे होते हे जेव्हा मी या नोट्समध्ये वाचत होते ना, तेव्हा मी खरंच थक्क झाले. अच्छा, असं काय वाचलं तुम्ही? आपण विज्ञानाकडे वळण्यापूर्वी म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच माणसाने स्वतःला समजून घेण्याची धडपड सुरू केली होती. हो, हे अगदी खरं आहे. जेव्हा पाश्चात्य जगाला विज्ञानाची फारशी ओळखही नव्हती, तेव्हा भारतीय संस्कृतीत ऋग्वेद, उपनिषदे, भगवद्गीता आणि अगदी बौद्ध साहित्यामध्ये मन, आत्मा, चिंतन आणि भावना यावर अतिशय सखोल चर्चा होत होती. या प्राचीन भारतीय साहित्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की माणसाला भौतिक जगापलीकडे जाऊन स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्याची ओढ सुरुवातीपासूनच होती. म्हणजे फक्त बाहेरच्या जगाचा नाही, तर आतल्या जगाचा शोध. अगदी बरोबर. उपनिषदांमध्ये मानवी अस्तित्वाची आणि व्यक्तिमत्वाची रचना स्पष्ट करण्यासाठी कोश ही संकल्पना मांडली गेली आहे. कोश म्हणजे काय? म्हणजे आपण जसे कांद्याचे पापुद्रे काढतो ना, तसे माणसाच्या अस्तित्वाचे स्तर आहेत असे मानले गेले. अच्छा, म्हणजे लेयर्स आहेत. हो, सर्वात बाहेरचा अन्नमय कोश, त्यानंतर प्राणमय कोश आणि सर्वात आतमध्ये विज्ञानमय आणि आनंदमय कोश. माणसाची जाणीव कशी विकसित होते हे समजून घेण्याचा तो एक अत्यंत प्रगत असा प्रयत्न होता. बापरे, यातली सर्वात भन्नाट गोष्ट मला या नोट्समध्ये वाचायला मिळाली ती म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे या बाबतीत. हो ना, आपण सहजा आयुर्वेदाला फक्त आजारांवरचा आणि औषधांचा उपाय मानतो, पण यात माणसाच्या स्वभावाचं वर्गीकरण कसं केलंय बघा. वात, पित्त आणि कफ. बरोबर, या 3 दोषांवरून स्वभाव ठरतो. म्हणजे वातप्रवृत्तीचे लोक थोडे लहरी, अस्थिर आणि कलात्मक असतात. पित्त प्रवृत्तीचे लोक अत्यंत हुशार पण पटकन चिडणारे असतात. आणि कफ प्रवृत्तीचे लोक अतिशय शांत आणि संयमी असतात. म्हणजे विचार करा, आज आपण कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांना इंग्रजीत टाईप ए किंवा टाईप बी मध्ये विभागण्यासाठी ज्या महागड्या चाचण्या करतो ना. हो, पर्सनॅलिटी टायपिंग म्हणतो आपण त्याला. अगदी तेच. तसलं पर्सनॅलिटी टायपिंग आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच करून ठेवलं होतं. हे किती आश्चर्यकारक आहे. आणि केवळ वात, पित्त, कफ नाही, तर मानवी वृत्ती कशी बदलते हे सांगण्यासाठी तामस, राजस आणि सत्व हे 3 गुणही आयुर्वेदात स्पष्ट केले आहेत. हे गुण कसे काम करतात? तामस म्हणजे जिथे आळस, अज्ञान किंवा उदासीनता जास्त असते. राजसमध्ये प्रचंड ऊर्जा असते, पण ती अहंकार किंवा स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी वापरली जाते. आणि सत्व म्हणजे त्या मानसिकतेचं आणि दैनंदिन वर्तनाचं ते एक अत्यंत अचूक असं विश्लेषण होतं. क्या बात आहे. म्हणजे हा शोध फक्त भारतातच मर्यादित नव्हता. जर आपण प्राचीन ग्रीक संस्कृतीकडे वळलो, तिथेही तत्वज्ञानातून मनाचा शोध घेतला जातच होता. हो, एरिस्टॉटलने एक ग्रंथ लिहिला ज्याचे नाव होते डी ॲनिमा, ज्याचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा होतो. त्यांच्या मते माणसाला अनुभवातून ज्ञान प्राप्त होते. आणि सुक्रातांनी सुद्धा आत्मपरीक्षण करायला सांगितले होते. बरोबर. तर प्लेटोचा असा दृष्टिकोन होता की आत्मा अजर आणि अमर असून माणसाचे ज्ञान हे जन्मजात असते. खरं तर इथूनच इंग्रजीतील सायकॉलॉजी या शब्दाचा जन्म होतो. अच्छा, हा शब्द कसा तयार झाला? हा मूळ शब्द 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र किंवा विचार. म्हणजे आत्म्याचे शास्त्र. हो, म्हणूनच सुरुवातीच्या काळात या विषयाला आत्म्याचे शास्त्र म्हटले गेले. पण एक मिनिट, आत्म्याचे शास्त्र, इथेच मला थोडी गडबड वाटते. का बरं? कारण आत्मा ही गोष्ट अशी आहे जी कोणी पाहिलेली नाही. आपण गुरुत्वाकर्षण मोजू शकतो, एखाद्या रसायनाचं प्रयोगशाळेत वजन करू शकतो, पण आत्म्याला मोजायचं कसं? नेमका हाच प्रश्न त्या काळातील अभ्यासकांनाही पडला होता. आणि म्हणूनच मानसशास्त्राचा हा प्रवास तत्वज्ञानाकडून विज्ञानाकडे वळला. कारण विज्ञान हे पुराव्यांवर आणि मोजमापांवर चालते. अगदी बरोबर. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करता येत नाही, तोपर्यंत त्याला शास्त्र म्हणता येत नाही. आणि आत्मा डोळ्यांना दिसत नाही की त्याचं वजन करता येत नाही. हो ना.
म्हणूनच मानसशास्त्राला जर खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उभं राहायचं असेल तर त्याला आत्म्याच्या या अमूर्त संकल्पनेतून बाहेर पडावं लागणार होतं. आणि अशा गोष्टींकडे वळावं लागणार होतं ज्याचं प्रत्यक्ष निरीक्षण करता येईल. अगदी. आणि इथूनच मग एका नव्या पर्वाला सुरुवात होते. 17व्या शतकात रेने देस्कार्तेस नावाच्या तत्ववेत्त्याने एक अतिशय प्रसिद्ध आणि क्रांतिकारक विचार मांडला. आय थिंक देअरफॉर आय एम, म्हणजे मी विचार करतो म्हणून माझे अस्तित्व आहे. हो, तोच विचार. त्यांनी असा विचार मांडला की मन आणि शरीर या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. याला द्वैतवाद असे म्हटले जाते. पण याचा फायदा काय झाला? देस्कार्तेस यांचा हा विचार खूप महत्वाचा होता, कारण त्याने पहिल्यांदाच मानवी विचार प्रक्रियेला केंद्रस्थानी आणले. अच्छा, म्हणजे आत्म्याकडून फोकस विचारांवर गेला. हो. त्यानंतर 18व्या आणि 19व्या शतकात तत्वज्ञानात दोन मोठे वैचारिक प्रवाह निर्माण झाले. कोणते दोन प्रवाह? एक प्रवाह होता युक्तिवाद, ज्याचा असा दावा होता की माणसाला ज्ञान हे जन्मजात असते, आणि दुसरा प्रवाह होता अनुभववाद. अनुभववाद म्हणजे अनुभवातून शिकणे. बरोबर. या प्रवाहाने असा दावा केला की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एका कोऱ्या पाटीसारखा असतो आणि सर्व ज्ञान हे तो जगातील अनुभवातूनच मिळवतो. पण हे सगळं ऐकाया छान वाटतं. या सगळ्या चर्चा केवळ पुस्तकात आणि वैचारिक पातळीवर होत्या ना? हो, सुरुवातीला तसंच होतं. मग याला खरा शास्त्रीय आधार कधी मिळाला? कारण आपल्या नोट्समध्ये 1879 या वर्षाचा विशेष उल्लेख आहे. हे वर्ष मानसशास्त्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे आहे, कारण यावर्षी जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात विल्हेम वुंड या माणसाने जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. पहिली प्रयोगशाळा? पण मला सांगा, मनात काय चाललंय हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत नेमके काय प्रयोग केले असतील? तिथे काही टेस्ट ट्यूब किंवा रसायने तर नसतील ना? मुळीच नाही. मानवी मनाचा, विशेषतः बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी वुंड यांनी एक विशिष्ट पद्धत विकसित केली. कोणती पद्धत? ज्याला मराठीत आत्मनिरीक्षण आणि इंग्रजीत इंट्रोस्पेक्शन म्हणतात. हे कसं काम करत होतं? या पद्धतीत काय व्हायचं ते समजून घेऊया. समजा एका व्यक्तीला प्रयोगशाळेत बसवले आहे आणि त्याच्यासमोर एक घड्याळाचा किंवा मेट्रोनोमचा टिक टिक असा आवाज सुरू केला जातो. बरं, मग पुढे काय? त्या व्यक्तीला फक्त तो आवाज ऐकायचा नाहीये, तर त्या आवाजामुळे त्याच्या मनात नक्की कोणत्या संवेदना निर्माण होतायत, त्याचा वेग कसा जाणवतोय, त्याच्या भावना कशा बदलतायत याचं वर्णन करायचं आहे. म्हणजे अत्यंत बारकाईने आणि प्रामाणिकपणे वर्णन करून सांगायचे. अगदी बरोबर. म्हणजे स्वतःच्याच मनातील विचारांचा आणि संवेदनांचा अगदी तटस्थपणे अभ्यास करायचा. थोडक्यात सांगायचा तर स्वतःच स्वतःची टेस्ट घ्यायची. होय. आज आपल्याला ही पद्धत कदाचित खूप साधी वाटेल, पण त्या काळात मानवी संवेदनांना असं प्रयोगाच्या चौकटीत बसवणं ही एक खूप मोठी क्रांती होती. म्हणूनच त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते का? हो, कारण त्यांनी हे सिद्ध केलं की मानवी मनाचाही शास्त्रीय प्रयोगातून अभ्यास करता येऊ शकतो. यानंतर मग जे.बी. वॉटसन यांनी थेट मानसशास्त्राला वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या दिली. या सगळ्या प्रवासात वुडवर्थ यांनी मांडलेले एक सूत्र मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. कोणतं सूत्र? B=S-O-R. होतेच. म्हणजे मानवी वर्तन हे स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स या 3 घटकांवर अवलंबून असते. आपल्याकडील माहितीच्या आधारे जर हे बघितले तर मला हे पूर्णपणे एखाद्या संगणकासारखं वाटतं. संगणकासारखं? हे संगणकाशी कसं जोडता येईल? बघा, समजा वर्गात शिक्षक एका विद्यार्थ्यावर रागवतात. बरं. इथे शिक्षकांचे रागवणे हा एक बाह्य उद्दीपक आहे, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो. आपण जसं संगणकाच्या कीबोर्डवर काहीतरी टाईप करून इनपुट देतो तसं. अच्छा, म्हणजे इनपुट आला. हो. आता तो विद्यार्थी त्या रागवण्यावर विचार करतो. हा विद्यार्थी म्हणजे ऑर्गॅनिझम किंवा तो जिवंत प्राणी ज्याचं मन एका प्रोसेसरसारखं काम करतं. बरोबर आहे. आणि त्यानंतर तो विद्यार्थी अभ्यासाचा प्रयत्न वाढवतो. ही त्याची प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स आहे, जो आपल्या स्क्रीनवर दिसणारा आउटपुट आहे. माणसाचं मन असंच प्रोसेसरसारखं काम करतं ना? हे रूपक अतिशय चपखल आहे, कारण जर आपण मधील तो ऑर्गॅनिझम किंवा मानवी मन बाजूला काढलं तर माणूस एखाद्या यंत्रासारखा होईल, जो फक्त बाहेरील परिस्थितीला थेट प्रतिक्रिया देतो. पण आपण तसे यंत्र नाही होत. अगदीच नाही. एकाच परिस्थितीला 2 वेगळ्या व्यक्ती वेगळा प्रतिसाद देतात. एकाला राग आल्यावर तो भांडायला लागतो, तर दुसरा शांत राहून तिथून निघून जातो. हा जो फरक आहे तो त्या मधील प्रोसेसरमुळे येतो ना? हो, म्हणजेच माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे येतो. पण वुंड यांच्या प्रयोगशाळेत एक मोठी अडचण होती.
तिथे फक्त माणसाला ज्या गोष्टींची जाणीव आहे त्यावरच प्रयोग होत होते. बरोबर. पण आपल्या मनात असं बरंच काही चाललेलं असतं ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नसते. आणि इथूनच मानसशास्त्रातील सर्वात खळबळजनक विचारप्रवाह समोर येतो, सिग्मंड फ्रॉइड यांचा मनोविश्लेषणवाद. सिग्मंड फ्रॉइड यांचं नाव मानसशास्त्राच्या इतिहासात जितके वादग्रस्त आहे तितकेच ते प्रभावशाली देखील आहे. त्यांनी अबोध मनाचा विचार मांडला ना? हो, त्यांनी मानवी मनाच्या अशा एका अंधाऱ्या भागाकडे लक्ष वेधले ज्याला त्यांनी अबोध मन असे नाव दिले. म्हणजे ज्याची आपल्याला जाणीव नसते तो भाग. बरोबर. फ्रॉइडच्या मते आपण जे काही वागतो त्यामागे आपल्या अशा काही तीव्र इच्छा, दडपलेल्या भावना आणि प्रेरणा असतात ज्यांची आपल्याला जाणीवही नसते. आणि त्यांच्या मते व्यक्तीच्या जडणघडणीत आयुष्यातील पहिली 5 वर्ष ही सर्वात महत्वाची असतात. हो, फ्रॉइडने मानवी मनाचे जे 3 भाग सांगितले आहेत, ईड, इगो आणि सुपर इगो, हे समजून घ्यायला मला या स्रोतातलं एक उदाहरण खूप आवडलं. मी सांगू का? नक्की सांगा. समजा तुम्ही डायटिंगवर आहात आणि तुमच्या समोर एक मस्तपैकी गोड पदार्थ ठेवला आहे, आता तुमच्यातलं ईड म्हणजे अगदी प्राथमिक आग्रहाचा भाग. जो फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करतो. अगदी. तो म्हणेल मला ही गोड आत्ताच खायचंय, बाकी काही मला माहित नाही. हो, कारण ईडला फक्त तत्काळ समाधान हवं असतं. त्याला कोणत्याही नियमांची पर्वा नसते. त्यानंतर दुसरा भाग जागा होतो, तो म्हणजे सुपर इगो. हा भाग समाजमान्य नियम, आदर्श आणि मूल्यांवर चालतो. मग तू काय म्हणेल? तो म्हणेल अजिबात नाही, आपलं डाएट चालू आहे, हे गोड खाणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. आणि आता या प्राथमिक आग्रह आणि आदर्शांच्या भांडणात जो मार्ग काढायला येतो तो म्हणजे इगो. इगो हा वास्तवाचे भान ठेवणारा भाग आहे ना? हो, तो या दोन्ही परस्पर विरोधी टोकांच्या मध्ये एक सुवर्ण मध्य काढतो. तो म्हणेल, ठीक आहे, आपण थोडं खाऊ शकतो, पण एक मर्यादेत ठेवावं लागेल. म्हणजे डाएटही पूर्ण मोडणार नाही आणि इच्छाही काही अंशी पूर्ण होईल. बरोबर. आपल्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक साध्या निर्णयामागे हा असा संघर्ष आपल्या अबोध मनात सुरू असतो. थांबा 1 मिनिट. इथेच मला एक मोठा प्रश्न पडतोय. कोणता प्रश्न? जर फ्रॉइड म्हणतोय की माझं बहुतांश वागणं हे माझ्या अबोध मनाचं, माझ्या दडपलेल्या इच्छांच्या आणि बालपणातल्या अनुभवांच्या नियंत्रणात आहे, तर मग माझं स्वतःवर काही नियंत्रण उरतं की नाही? माझं स्वातंत्र्य कुठे गेलं? मी फक्त माझ्या भूतकाळाच्या हातातील बाहुली आहे का? हा, अत्यंत कळीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. आणि नेमकं याच प्रश्नामुळे फ्रॉइडच्या सिद्धांताला पुढे मोठा विरोध झाला. म्हणजे माझा प्रश्न रास्ताय तर? हो तर. फ्रॉइडचा दृष्टिकोन थोडा निराशावादी मानला जातो, कारण तो मानवाला त्याचा जैविक प्रेरणांचा आणि भूतकाळाचा गुलाम मानतो. मग यावर काही उपाय किंवा दुसरा विचार आला का? हो ना. विज्ञानात नेहमी एका सिद्धांताला दुसऱ्या सिद्धांताने उत्तर दिले जाते. फ्रॉइडच्या या विचाराला छेद देण्यासाठी मानवतावाद हा नवा विचारप्रवाह पुढे आला. कोणी मांडला हा विचार? कार्ल रॉजर्स सारख्या मानसशास्त्रज्ञांनी हा विचार मांडला. मानवतावाद माणसाला स्वतःची दिशा ठरवण्याची ताकद देतो का? नक्कीच. मानवतावाद मानतो की माणूस हा केवळ अबोध प्रेरणांचा गुलाम नाहीये. मग माणूस काय आहे? माणसाला स्वतःचं नियंत्रण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. तो जाणीवपूर्वक निर्णय घेऊ शकतो. प्रत्येक माणसामध्ये स्वतःचा विकास करण्याची आणि स्वतःच्या क्षमतांच्या शिखरावर पोचण्याची एक नैसर्गिक ओढ असते. म्हणजे दोन्ही दृष्टिकोन महत्वाचे आहेत. हो, आपण कोणत्याही एका बाजूला झुकू शकत नाही. फ्रॉइड आपल्याला आपल्या नकळत चालणाऱ्या प्रवृत्तींची जाणीव करून देतो, तर मानवतावाद आपल्याला आपल्यातील सकारात्मक क्षमतेची आणि स्वातंत्र्याची ओळख करून देतो. आणि या सगळ्यावर कडी करणारा एक आधुनिक विचारप्रवाह आहे, तो म्हणजे बोधनिक उपपत्ती, ज्याला कॉग्निटिव्ह थिअरी म्हणतात. बरोबर. अलिस नेसर यांना याचे जनक मानले जाते. यात मानवी मेंदू माहिती कशी मिळवतो, कशी साठवतो आणि निर्णय कसे घेतो याचा अभ्यास होतो ना? हो, आणि आजच्या काळात या अभ्यासासाठी MRI आणि PET स्कॅन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून थेट मेंदूमध्ये काय चालले हे बघितले जाते. हे सर्व सिद्धांत आणि तंत्रज्ञान ऐकायला खूप रंजक वाटतात, पण या सगळ्याचा प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आणि समाजात उपयोग काय? मानसशास्त्र नेमकं साध्य काय करतं? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या माहितीनुसार मानसशास्त्राची 4 प्रमुख उद्दिष्टे आहेत: वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण. हे ऐकायला जरा जड वाटतंय. आपण एका साध्या उदाहरणाने समजावून घेऊया. चालेल. कोणतं उदाहरण घ्यायचं? समजा माझा एक मित्र अचानक माझ्याशी खूप रागाने बोलतोय. आता इथे मानसशास्त्राचे पहिलं उद्दिष्ट कसं लागू पडेल? पहिलं उद्दिष्ट आहे वर्णन, म्हणजे काय घडत आहे ते ओळखणे.
तुम्ही पाहताय की तुमचा मित्र रागाने बोलतोय, त्याचा चेहरा लाल झालाय, आवाजाची पट्टी वाढली आहे. हे झाले त्याच्या वर्तनाचे वर्णन. अगदी बरोबर. मग मी विचार करेन की हा असा का वागतोय. कदाचित आज ऑफिसमध्ये बॉसने त्याला ओरडले असतील म्हणून तो माझ्यावर चिडचिड करत असेल. म्हणजे तुम्ही त्याचं वागण्याचं कारण शोधत आहात. हे झाले दुसरे उद्दिष्ट, स्पष्टीकरण. अच्छा, आता तिसरं उद्दिष्ट काय? तिसरं उद्दिष्ट आहे पूर्वकथन, म्हणजे भविष्याचा अंदाज बांधणे. म्हणजे कसं? जर तुम्हाला त्याचे कारण समजले तर तुम्ही अंदाज बांधू शकता की जर मी आत्ता त्याला उलटून काही बोललो तर तो माझ्यावरी ओरडेल आणि भांडण वाढेल. हां, आणि म्हणूनच मी ठरवते की त्याला सध्या काहीच न बोलता थोडा वेळ एकटं सोडून देऊया, म्हणजे तो आपोआप शांत होईल. अगदी हुशार. इथे तुम्ही परिस्थिती चिघळण्यापासून रोखली. म्हणजे मी त्या वर्तनावर नियंत्रण मिळवलं. हे चौथे उद्दिष्ट. तुम्ही हे उत्तमरित्या जोडलेत. आपण सगळेच रोजच्या आयुष्यात अनकळतपणे ही 4 उद्दिष्टे वापरत असतो. खरंच की. पण जेव्हा हेच तंत्र अत्यंत शास्त्रीय पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाते तेव्हा मानसशास्त्राच्या विविध व्यावसायिक शाखांचा जन्म होतो. सुरुवातीला लोकांना वाटायचे की मानसशास्त्र म्हणजे फक्त मानसिक आजारी लोकांवर उपचार करणारे शास्त्र आहे. पण आज याची व्याप्ती प्रचंड मोठी झाली आहे. होय. या नोट्समध्ये दिलेल्या शाखा पाहिल्यावर त्याची अफाट व्याप्ती लक्षात येते. वैद्यकीय मानसशास्त्र ही सर्वांना माहीत असलेली शाखा आहे जिथे नैराश्य, ताणतणाव आणि मानसिक आजारांवर उपचार केले जातात. पण या व्यतिरिक्त औद्योगिक मानसशास्त्र ही शाखा अतिशय वेगळी आणि महत्वाची आहे. औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल ना? हां, त्यात काय करतात? कारखान्यात किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची उत्पादकता कशी वाढवायची, कामाच्या ठिकाणचा ताणतणाव कसा हाताळायचा आणि योग्य कर्मचाऱ्यांची निवड कशी करायची यासाठी आता कंपन्या खास तज्ज्ञ नेमतात. आणि याच्याही पुढे जाऊन न्याय मानसशास्त्राची शाखा अतिशय रंजक आहे. फॉरेन्सिक सायकोलॉजी. हो, एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना फक्त पुरावे गोळा करून चालत नाही, तर तो गुन्हा त्या व्यक्तीने का केला, त्यामागे त्याची मानसिकता काय होती. एखाद्या गुन्हेगाराची विचार करण्याची पद्धत कशी असते हे समजून घेणं. अगदी बरोबर. या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आणि वेळ पडल्यास कोर्टात साक्ष देण्यासाठी या शाखेचा उपयोग होतो. गुन्हेगाराचं मन समजल्याशिवाय योग्य न्यायदान होऊ शकत नाही. याशिवाय न्यूरो मानसशास्त्र आहे, जिथे मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे माणसाच्या वागण्यात कसा बदल होतो हे तपासले जाते. आणि सर्वात नवीन शाखा कोणती माहितीये का? पर्यावरण मानसशास्त्र. हो, एखादी खूप गर्दीची जागा, सतत होणारा गोंगाट किंवा प्रदूषण याचा आपल्या रोजच्या वागण्यावर आणि मानसिकतेवर कसा थेट परिणाम होतो याचाही अभ्यास आता सुरू झालाय. म्हणजे मानवी जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे मानसशास्त्र पोहोचलेले नाही. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे शास्त्र फक्त दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी नाहीये, तर हे आपल्याला स्वतःला अधिक प्रगल्भ करण्यासाठी आहे. बरोबर. आपण जसे वागतो तसे का वागतो हे समजले की आपण आपल्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. खरोखर. आजची ही सखोल चर्चा अत्यंत डोळे उघडणारी होती. आपण प्राचीन ग्रंथांमधील आत्मा आणि दोषांच्या शोधापासून सुरुवात केली. मग आपण देस्कार्तेसच्या तत्वज्ञानाकडून वुंट यांच्या पहिल्या प्रयोगशाळेत गेलो. तिथे आपण बघितलं की माणसाच्या संवेदना कशा मोजल्या गेल्या. मग फ्रॉइडच्या अबोध मनाच्या अंधाड्या कोपऱ्यात डोकावून पाहिले आणि मानवतावादाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्याचे महत्त्वही अनुभवले. आणि आज हे शास्त्र थेट माणसाला मशीनमध्ये टाकून त्याच्या मेंदूचे स्कॅन करण्यापर्यंत पोचले आहे. माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा हा प्रवास अजूनही थांबलेला नाहीये. नक्कीच नाही. अजून खूप काही शोधायचं बाकी आहे. होय, पण जाता जाता या सगळ्या रिसर्चमधून माझ्या डोक्यात एक अत्यंत चक्रावून टाकणारा प्रश्न आलाय, जो मी आपल्या सगळ्यांसाठी इथे सोडून जाणार आहे. कोणता प्रश्न? आज आपण पाहिलं की मानसशास्त्राने आत्म्याकडून थेट मेंदूच्या स्कॅनपर्यंत मजल मारली आहे. हो. पण भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी मेंदू एकमेकांशी थेट जोडले जातील, जसे की आजकाल काही प्रयोगांमध्ये मानवी मेंदूत चिप बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बापरे, हा विचारच किती भयानक आणि रंजक आहे. हो ना. तेव्हा मानवी वर्तन या शब्दाची मूळ व्याख्या काय असेल? जेव्हा एखादा निर्णय माणूस स्वतः घेतोय की त्याच्या डोक्यात बसवलेली ती चिप घेतीये हेच कोणाला ओळखता येणार नाही. तेव्हा हे मानसशास्त्र फक्त माणसाचा अभ्यास करेल की माणसाशी जोडल्या गेलेल्या त्या यंत्राचाही? आणि सर्वात महत्वाचे, तेव्हा त्या यंत्राला मन असेल का यावर नक्की विचार करा. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबूया.